बरे आहे जेवण वगैरे? किती आहेत मुलं इथे तुम्ही? कुठले इथलेच आहे का? काय बाबा हे याचं सील के रखी सगळे पेपर काय हो ते कवर सीट पाहिजे कपडे हे तुम्ही हे डेमोसाठी देत आहे. डेमोसाठी जेवण केलं या ठिकाणी काय कशा प्रकारचा हा जेवणाचा दर्जा वाटतो काय सांगणार? जेवण तर दिसायला चांगलं दिसत आहे. आता आपण येणार किंवा काल जी घटना घडली त्या घटनेमुळे होऊ शकतं काही चेंजेस झाले असेल. आपण पोरांसोबत संवाद साधू. पोरांसोबत संवाद साधल्यानंतर पोरांची मुलाखत घेऊ. पोरांची इच्छा काय ते बघू आपण. त्यानंतर आजचं जेवण मला व्यवस्थित वाटतं. काही थोडा हे विषय नाही. मी भाजी पोळी खाल्ली, सलाड खाल्ला आहे, व्यवस्थित आहे. एक बच्चों को कितने देते तुम? नहीं सर, यह बच्चों को जितना लगता है उतना लेके खाते हैं. ओके. इन्हें हम रख देते खाना मिला के, हाँ. इसको जितना खाने का है. फिर मीट थोड़ा कम डालती, बच्चों को डबल से लगा तो डाल सकती है. उसमें वो बाकी कुछ है इसमें मसाला वसाला? सर ये बच्चे पत्ता गोभी के बाद में मसाला नहीं बोलते, जैसा हरी मिर्ची का बाकी सब्जी में बाकी सब में पूरा मसाला डालना पड़ता है. यानी तरी वाली भाजी रहती ना तो उसमें कोबरा ग्रेवी क्या क्या देते तुम खाने में? मेनू भी सबसे सोमवार के दिन आलू मटर बनाई, शाम को भाजी, दाल चावल रोटी दही. इनको अंडा कब देते तुम? अंडा सुबह खाते सर, हाँ? सुबह के सुबह क्या? लास्ट सुबह क्या ही देता? अंडा है, अंडा बिस्किट दूध और क्या रहे जिस दिन नाश्ता कभी उपमा रहता कभी पोहा रहता, अलग अलग तो फल अलग अलग के साथ देंगे. फल का है तुम्हारे? फल सर पपई है, पपई हो भी बच्चे खाते. हो जाते हैं? हाँ, रोज जाते रोज हैं? लेके आते, रोज रोज सामने लेके आते हर साल. जेवणाची सर 2022 पर्यंत नाही का एकच भाजी होती मेनू, 2 भाज्या होत्या. हां. तर आता एकच देत आहे. अच्छा. एक मेनू ॲटोमॅटिक कार्ड कुठं आहे? मेनू लावून आहे सर. मेनूमध्ये काय देते? मेनूमध्ये भात, दोन भाज्या सांगितल्या आहे मेनूमध्ये. 2 भाज्या आधी होती, हां. एक भाजी काढून टाकली सर. कधीपासून काढले? ती 2022 पासून काढून टाकली. 2022 पासून का? पुढे येते मावशी इकडे आहे. आपले लेखी नहीं मेरे को नहीं मालूम सर ऐसा. कोण आहे ठेकेदार कोण आहे? बाजीराव पाटील म्हणून आहे कुठला आहे तो? सर, नाशिकचे. तो नाशिकचा आहे. आणि इथं कोण चालत दुसरा? मी आता रोजंदारीत करतो सर, यांना बोललो मी सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे, माझ्याकडेच आहे ते. हां, तो येते का मग? तो नाही सर, मग दुसरा कोण आहे त्याच्या खालचा? तो वारेकर काका आहे. वारेकर आहे ना, तो सब कॉन्ट्रॅक्टर आहे. मग वारेकर आहे तर. हा, वारेकर आहे. तेच म्हणायचं आहे. कारण की मेन ठेकेदाराला भेटते 5,000 रुपये, मेन ठेकेदाराला भेटते 5,000 रुपये आणि सब कॉन्ट्रॅक्टरला भेटते 300 रुपये. खरी गोष्ट आहे ना? ते म्हणतो माहीत नसेल तर माहीत करून घे. वारेकरला सांगा एकदा. 3,700 रुपये तर तो घेतला आणि 5,000 गव्हर्नमेंटने रेट दिले. 13,000 रुपयाचा गॅप असल्यानंतर क्वालिटी मेंटेन होईल का? होईल का? ही तक्रार हे सांगू शकत नाही पोरं, काही ह्या पोरांना माहीत नाही. हे आम्हाला माहीत आहे म्हणून इथपर्यंत आलो. आता काही पोरं बोलत नाही. आणि कसं आहे, शाळा शिकत असताना त्यांना असं वाटते बा गृहपाल काहीतरी म्हणून, आमका कोणतरी कर म्हणून, टमका काहीतरी म्हणून, पण कोणीच काही म्हणत नाही. पोरांनी आपापली समस्या सांगितली पाहिजे. जेवणामध्ये क्वालिटी सुधारावा. हे जरी बोलत नसेल तर मी स्वतः जेवण केलं आता खाल्लं की नाही? हाँ. म्हणजे खायला खा ना अभि. तर क्वालिटी मेंटेन करा तुम्ही. थोडीशी दर्जा निकृष्ट दर्जाचा आहे, लक्षात घ्या. दर्जा भाजीमध्ये टेस्ट नाही आहे हे मान्यच करावं लागते. कारण
तिथे हे बरे पोरं सांगत नसेल. आता पोरं काय दररोज चांगलंच म्हणते विचारते, कारण की त्यांना असं वाटते उद्या काय होईल, आपल्यावर कारवाई होते काय असं वाटते. पण तुम्ही ठेकेदार म्हणून याच्यामध्ये उद्यापासून दुरुस्ती करा आणि जो बॉयलाज आहे आपला, जे काही नियम दिलेले आहे भोजनावळीचे, ते तुम्ही जी आरनुसार इथं लावा. इथं लावा, पोरांना दिसलं पाहिजे, सगळ्यांना दिसलं पाहिजे. फलक वाटाचे तिथे काय फलक लावा तिथं. आपण काय काय पोरांना देतो आणि या पोरांनाही माहीत असलं पाहिजे, आणि ते रेग्युलर द्यायचं आणि चांगलं द्यायचं. उद्या जर तक्रार आली तर कारवाई झाल्याशिवाय होणार नाही. ठीक आहे, कारवाई केल्याशिवाय आपण राहणार नाही. मग काल काय झालं? आज प्रॉब्लेम नाही तर काल काय झालं? मला कोणी काही म्हणणार नाही, गृहपाल काही म्हणणार नाही, PO काही म्हणणार नाही, आणि या ज्या आता आमच्या मावश्या आहेत स्वयंपाक करणार त्याही काही म्हणणार नाही. स्पर्धा परीक्षेचे पुस्तक. हां, दुसरे आधीपासून नाही सर, ते 2017 मध्ये काहीतरी आले होते सर, तेव्हापासून आहेच नाही. अच्छा, स्पर्धा परीक्षेचे नाही. ओके. दुसरे आपले हे सिलेबसवर आधारित पाठ्यपुस्तक. सर या हॉस्टेलमध्ये 2 ते 3 वर्ष होत आहे. बहुतेक इथं पुस्तकच नाही आले होते सर. हाय पुस्तकं, पण ते एवढं इतिहास काळातले आहे सर, हां. का ते पुस्तकं वाचलं ना सर, खरंच सांगता त्याच्यात का नाही, म्हणजे जे पहिलंच होतं ना हां. तेच आहे. म्हणजे पहिलं त्या पुस्तकात असं लिहून आहे का पहिलं गुलामी करा, गुलामी केल्यावर आझादीसाठी लढा, हेच सांगून आहे सर. आम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही सर, खरंच सांगतो सर मनापासून. आम्हाला काय ना काय कलेक्टर किंवा अध्यक्ष बनायचंच आहे, पण आम्हाला ते मार्गदर्शनची पुस्तकं आणि आजपर्यंत हॉस्टेलला मार्गदर्शकच नाही सर. आणि मग आमचं फोकस आणि आमचं गोल काय हे आम्हाला आजपर्यंत माहीत नाही सर. फक्त आम्हाला एवढं माहीत आहे का इथं आले फर्स्ट इयर सेमिस्टर काढा आणि डिग्री घ्या आणि घराकडे जा सर. असं थोडी चालणार आहे सर. आम्हाला काही ना काही बनायचं आहे ना, पण आमच्यापाशी पुस्तकं नाही सर. आम्ही कसं काय करू, आणि आम्हाला कोणी मार्गदर्शनही नाही सर. आता तुम्ही कोणाला विचारा सर, कोणचं गोल आहे कोणालाच नाही माहीत सर. कुठं ग्लोबल कुठं आहे? बरोबर आहे. कुठं हां. आहे सध्या आता 42 विद्यार्थी इथे या ठिकाणी. का बरं कमी? आता काही मुलं आता घरी वगैरे सहगामी वगैरे जातात. नाही, सांगायला जाणं ठीक आहे, पण आपला 75 आपण 120चा केला होता मागं, झालं नाही? नाही 120चा करायचं यावेळेस. बिलकुल बिलकुल सर. आता यावेळेसची मान्यता घेऊन येतो. नवीन बिल्डिंग आहे आपली. 120चा कोटा करायचा, 120चे पोरं ठेवायचे, आणि एक लक्षात ठेवा त्या पोरांमध्ये काही हे नाही आहे. आता आपण त्या काळात आपण इथपर्यंत पोहोचलो, काही असं नाही पोहोचलो आपण. साहजिकच. आमच्यासारखा माणूस एका दिवशी येऊन 2 तास त्यांना लेक्चर देऊन जाऊ शकतो. एखादी प्राध्यापक बोलवायचा, कोणी नेटसेटचं मार्गदर्शन, कोणी IITचं वेगवेगळे मार्गदर्शन करतात. 8व्या वर्गातल्या पोराला सांगायला लागेल तुला IIT तयारी करायला लागेल, तो 11-12 IIT तयारी करेल. 12वीत गेलं IIT तयारी करेल का? त्याला JEE समजणार नाही, CET समजणार नाही, सेट समजणार नाही, नेट समजणार नाही. त्याला ह्या पोरांना 8व्या 9वी 10व्या वर्गात आपल्याला समजून सांगायला लागेल का ह्या परीक्षा दिल्यावर हे होते. त्यांना मार्गदर्शनासाठी एक काम करा, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं नाही म्हणतात, एक माझ्याकडे पत्र पाठवून द्या तुम्ही, स्पर्धा परीक्षेची पुस्तकं पाहिजे म्हणून मी व्यवस्था करून देते स्पर्धा परीक्षा. हां, ठीक आहे, ते येऊन द्या तुम्हाला पुस्तकं. त्याच्यानंतर यांना महिन्याला एक व्यक्ती एक रविवारी, ज्या दिवशी पूर्ण राहते त्या दिवशी मला सांगा, मी पाठवतो तुला. पण तुम्ही सर्वच्या सर्व पोरं थांबायची दिले, ठीक आहे? काही तक्रार राहिली तर सांगायचं. ड्रेस कोड म्हणून एक समस्या आहे, पण ती ड्रेस कोड आजपर्यंत का नाही वसतिगृहाला आली नाही सर. जर आता 12वी आणि 10वीची बोर्डाचे पेपर सत्र संपत आहे, जर त्यांना या वेळेत त्यांना ड्रेस कोड नाही भेटलं तर मग घरी जाऊन त्यांना भेटण्यात काही अर्थच नाही सर. जर आत्ता पैसे ते भेटले तर त्यांनी या पैशानं अपेक्षित वाचेल सर. जर ते घरी गेल्यानंतर भेटलं ते पैशाचा उपयोग नाहीच होणार सर, असं म्हणायचं सर. पण ड्रेस कोड आजपर्यंत आलीच नाही सर.